ताज्या व ठळक नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। जात असताना लोकांनी दार लावावे, लाज वाटली पाहिजे तुम्हाला, असे नाचता लाज नाही वाटत। शिवजयंतीला नाचायचं नाही, शिवजयंतीला दारू प्यायची नाही, पिऊ द्यायची नाही। आजपर्यंत आम्ही नाचून शिवजयंत्या काढल्या, आता आम्ही वाचून शिवजयंती काढायची आहे। शिवजयंती कशी साजरी केली आतापर्यंत? नाचले पोरं, नाही ते गाणे लावले, डीजे वर गाणे लावले। आता माझी सटकली, अरे काबू सटकी तो, आता सटकू द्यायची नाही, नाचायचं नाही, दारू प्यायची नाही, पिऊ द्यायची नाही। शिवजयंतीला गावात 2-2 गट होतात, गट करायचे नाही, करू द्यायचे नाही। शिवजयंतीला काही लोक सहभाग घेत नाहीत, सहभाग घ्यायचा, जे घेत नाहीत त्याला बोलवून आणायचं, सगळे एकत्र यायचं। राजा तुमचा आमचा सगळ्यांचा आहे। शिवजयंतीला पक्ष संघटना मध्ये आणायच्या नाही, पक्ष संघटनेचे खेटर बाजूला ठेवायचे आणि शिवजयंती कशी साजरी करायची नीट आहे का आई? येणारी 19 फेब्रुवारी जगात भारी, 19 फेब्रुवारी जोरात म्हणा की मग, जगात भारी, जगात भारी, छत्रपती शिवाजी महाराज की, क्षत्रिय कुलवंत राजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की। ती जयंती कशी साजरी करायची सांगतो आहे, नीट आहे का? 19 फेब्रुवारी जवळ आली आहे। माझ्या राजाने आयुष्यभर माणसं जोडण्याचं काम केलं, त्यांच्यापासून माणसं दूर जाता कामा नयेत। तुम्ही त्यांना मोठं करू शकत नाही, पण त्यांना किमान दारू पिऊन त्यांच्या पुढे नाचून त्यांचा कमीपणा नको व्हायला। त्यांना लहान तरी करू नका, तुम्हाला मोठं करता येत नसेल तर। ऐका, येणारी 19 फेब्रुवारी तुमच्या घरातला सण असणार आहे, तो कसा साजरा करायचा पहा। शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला तुमचे लेकर तुम्हाला सांगते, आई आज शिवजयंती म्हणून। आई नीट आहे का? शिवजयंतीच्या दिवशी येणारे 19 तारीख 19 फेब्रुवारी सकाळी तुमच्या घरात पणत्या दिसल्या पाहिजे लागलेल्या। छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवा आणि घरात शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही सहकुटुंब साजरी करा, घरात अगोदर। नंतर दिवसभर छत्रपती शिवाजी महाराजांवरचे पोवाडे मंदिरे असतात, ते 38 कोटी अब्जावधी मंदिरे असतात, पण माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना जो राज्य करतोय त्याला शिवाजी म्हणतात। मित्रांनो, आपल्याला कोणी विचारलं की शिवाजी महाराजांचं नाव शिवाजीच का ठेवण्यात आलं, तर आपण सहजपणे उत्तर देतो की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं। दुसरा मुलगा उठेल आणि उत्तर देईल की शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि त्याच शिवनेरी किल्ल्यावर शिवाई नावाची देवी होती म्हणून त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आलं। पण मित्रांनो, हे उत्तर चुकीचे आहे। खरा उत्तर आहे शिवाजी हा नाव जगाला न्याय आणि संदेश देणारा शब्द आहे। ते कसे काय मी तुम्हाला सांगत आहो। शिक और शिका, वापर त्याचप्रमाणे वागा, आणि जर तुम्ही शिकलात आणि त्याचप्रमाणे वागलात तर तुम्ही नक्कीच जग जिंकाल, हा त्यांच्या नावावरून आपल्याला संदेश मिळतोय। रात्र झाली आता फार दिवा पाहिजे, रात्र झाली आता फार दिवा पाहिजे, माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे, माझ्या देशासाठी जिजाऊचा पुत्र शिवा पाहिजे। मित्रांनो, शिकल्याप्रमाणे वागाल हा साधा आणि सिंपल संदेश आहे। मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या अगोदर कुणाचे नाव शिवाजी नव्हतं, पण आता प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत शिवाजीचं नाव ठेवण्यात येतो, कारण शिवाजी महाराजांनी कार्य तसे केलेले आहे। मित्रांनो, मग प्रश्न येतोय शिवाजी महाराजांना घडवलं कोणी, शिकवलं कोणी, तर याचे पूर्ण श्रेय जिजामातीला जातं। कारण मित्रांनो, जिजामाता ह्या सुशिक्षित होत्या, सुसंस्कृत होत्या आणि आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी जागरूक होत्या म्हणून शिवाजी घडलेला आहे। मित्रांनो, जर आपल्याला आपल्या जीवनात यशस्वी व्हायचे आहे तर आपल्याला एकच फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल आणि तो फॉर्म्युला मी तुम्हाला सांगित आहोत। 3P + 5D = सक्सेस। मित्रांनो, 3P म्हणजे P फॉर प्रॅक्टिस म्हणजे सराव, P फॉर प्लॅनिंग म्हणजे नियोजन, P फॉर परफॉर्मन्स म्हणजे प्रदर्शन, 5D सांगत आहोत। D फॉर ड्रीम म्हणजे स्वप्न, D फॉर डिझायर म्हणजे इच्छाशक्ती, D फॉर डिटर्मिनेशन म्हणजे ध्येय, D फॉर डेडिकेशन म्हणजे समर्पण आणि D फॉर डिसिप्लिन म्हणजे शिस्त। आणि मित्रांनो, हे शिवाजी महाराजांमध्ये होते म्हणून शिवाजी महाराज घडलेले आहेत। मित्रांनो, मी आपल्या 2 शब्दांना उत्तर देण्याच्या अगोदर फक्त हाच म्हणेन की जर ओम म्हणल्याने मनाला शांती मिळते तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते। ओम म्हणल्याने जर मनाला शांती मिळते तर साई म्हणल्याने मनाला शक्ती मिळते, आणि जर राम म्हणल्याने पापाची मुक्ती मिळते
तर जय शिवराय म्हणल्याने आम्हाला 100 भागाची ताकद मिळते. जय शिवराय म्हणल्याने आम्हाला 100 भागाची ताकद मिळते. एवढं बोलून मी आपले 2 शब्द दाखवतो. जय भवानी, जय शिवाजी.